नमस्कार, आपल्या न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 हा परिसर शहराच्या पूर्व दिशेला या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाही। रस्ते गटारे नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते। परिणामी नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न अधिक विदारक झालेला आहे। परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे मागणी केली, त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत हासिम मॉडेल स्कूलच्या मागे शादाब नगर येथे कॉन्क्रीट रोड करण्यासाठी 30 लाख उपलब्ध करून देण्यात आले। या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष असलम अन्सारी होते। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नासिर पठाण, शहराध्यक्ष मुख्तार अन्सारी, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक आमिर पठाण, रफीक पठाण, नासिफ शाह, निजाम सैयद, माजिद पठाण, शाहिद शाह, हालिस शमुद्दीन, सऊद आलम, वसीम पिंजारी, नजर खान, अफसर इंजीनियर, इब्राहिम पठाण, रफीक काजी, खालिद अंसारी, रियाज शाह, रिजवान अंसारी, जाकिर शेख, रशीद शाह, नूर मोहम्मद शाह, जाकिर अंसारी, अनवर पिंजारी, सुल्तान शाह, इस्मानी शेख, वकार बेग आदि उपस्थित होते। सूत्रसंचालन केसर अहमद यांनी केले तर आभार शोएब भगवान, मलिक अंजुम यांनी मानलेत। येथे हाजी आशम मॉडेल स्कूल या परिसरात 30 लाख रुपये स्थानिक विकास निधीतून आम्ही रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ केलेला आहे। या प्रसंगी माझे सहकारी MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक नासिर पठाण तसेच युवाध्यक्ष रफीक पठाण, या प्रभागातील नगरसेवक आमचे नगरसेवक आमिर पठाण, मुख्तार बिल्डर आणि आमचे अनेक सहकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। आता आम्ही सातत्याने फक्त मुस्लिम भागाचा नसून तर संपूर्ण शहराचा विकास काम करतो आहे आणि हे सर्व बघून जे आमचे विरोधक आहे त्यांचे धाबे दणाणले आहे। त्यांनी 1 महिन्यापूर्वी महानगरपालिकेत बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे आमदार जास्त लोकप्रिय होत चाललेला आहे, तरी याचा पुढे याला निधी मिळून देणार नाही। आता त्यांनी नंतर बघितला की आमदारांनी पहिले एवढा निधी मंजूर करून आणलेला आहे की सातत्याने जर ते आठवड्यात एक उद्घाटन केला तरी वर्षभर चालतील एवढे काम आमदारांनी राज्य शासनाकडून मंजूर करून आणले आहे। मग नंतर त्यांनी त्यांची एक संकल्पना आहे की आमदारांनी जेवढे काम मंजूर करून आणलेले आहे त्या कामांना सुद्धा राज्य शासनाकडून स्थगिती आणणार आहेत ते। अरे तुमची सत्ता आलेली आहे, तुमची सरकार आलेली आहे, कुणाच्या कामात अडथळा न टाकता तुमची जर लायकी असेल तर राज्य शासनाकडून तुम्ही पण निधी आणा आणि तुम्ही पण शहराचा विकास करा। आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमदार जातीवाद करतोय, आमदार फक्त मुस्लिम भागात काम करतोय। तसं नाही। मी आता आज आपल्याला सांगू इच्छितो की माझा स्थानिक विकास निधीचा जे पहिला पत्र आहे, आमदारकीची जी निधी असते त्या निधीचा पहिला पत्र आम्ही जलाराम बाप्पाच्या मंदिराच्या वॉल कंपाऊंड साठी दिलेला आहे। आम्ही कुठल्याही जातीवाद किंवा पक्षपात न करता आम्ही सातत्याने संपूर्ण शहराचा विकास करतो आहे आणि आम्ही आता या विरोधकांना हे सल्ला देऊ इच्छितो की जर तुमच्या लायकी असेल, आज महानगरपालिकेत तुमची सत्ता आहे, राज्य सरकारमध्ये तुमची सत्ता आहे, केंद्रात सुद्धा तुमची सत्ता आहे आणि जर तुमची लायकी असेल तर जास्त निधी आणून आणि संपूर्ण शहराचा विकास करून दाखवावा। भैया आमदार जातीवाद करतोय, आमदार फक्त मुस्लिम भागात काम करतोय। आता त्यांचंच म्हणणं आहे, त्यांचं तोंडी तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी सांगितलं की हे जे 30 कोटीचे जे काम आहे त्यातले 80% काम त्यांनी मुस्लिम भागात म्हणजे मी मुस्लिम भागात केलेले आहे आणि फक्त 20% हिंदू बहुल भागात केलेले आहे। आता मी विचारू इच्छितो त्यांना की जातीवाद कोण आहे। आता तुम्ही त्यांना
त्याचा उत्तर विचारा। जेव्हा हे निवडून आले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी यांना 100 कोटी रुपये दिले होते। त्यांना विचारा त्या 100 कोटीतून 2% तरी तुम्ही काम मुस्लिम बहुल भागात किंवा अल्पसंख्याक भागात केलेले आहे का? मग जातीवाद कोण आहे तुम्ही त्यांना विचारा। आजच्या बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।